आपण पाहताय गावाकडच्या बातम्या। आर्थिक मागासांना 10% आरक्षण देण्याच्या केंद्राच्या निर्णयावर सोलापूरकरांना काय वाटतं आम्ही जाणून घेतलं आरक्षण परिषद या आमच्या विशेष सेगमेंटमध्ये। केंद्र सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। 10% आरक्षण दिले अशा लोकांना जे सवर्ण जातीत आहेत पण आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत। सोलापुरातल्या या सगळ्या नागरिकांना आपण विचारूयात की त्यांना या केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल काय वाटतं, योग्य वाटतो, राजकीय दृष्ट्या घेतलेला निर्णय वाटतो की नेमकं काय वाटतं। मोठा निर्णय, खूप महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। काय तुम्हाला वाटतं या निर्णयाबद्दल? हा ऐतिहासिक निर्णय आहे की जे गुणवत्ता असताना सुद्धा फक्त सवर्ण आहेत म्हणून त्यांना डावललं जात होतं। असे विद्यार्थी, तरुण मुलं असतील आणि मग ते आपल्याला डावलण्याच्या भावनेतून वैफल्यग्रस्तता त्यांच्यामध्ये निर्माण होत होती। आणि या ठिकाणी तरुणांना सुद्धा सगळ्यांना सबका साथ सबका विकास हे नरेंद्र मोदीचं जे धोरण आहे त्या धोरणाला अनुसरून सवर्णांना सुद्धा 10% आरक्षण दिलं आहे। हा ऐतिहासिक निर्णय आणि आम्ही त्याचं स्वागत करतो। काय तुम्हाला वाटतं की एक असं देखील मुद्दा आहे की इलेक्शन येणार आहेत, 2 महिन्यात इलेक्शन डिक्लेअर होतील लोकसभेच्या, त्याला डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय आहे की खरोखरच ज्या लोकांना सुविधा पोहोचत नाहीत त्यांच्यापर्यंत सुविधा पोहोचावी म्हणून घेतलेला निर्णय? नाही, या बाबतीत मी तुम्हाला एकच सांगेन की मोदींनी जे निर्णय घेतल्यात त्या बाबतीत जो मैं बोलता हूँ वो तो मैं करता हूँ और जो नहीं बोलता वो तो मैं डेफिनेटली करता हूँ। सलमान खानचे डायलॉग मारताय तुम्ही? नाही, हे सत्य आहे, हे सत्य आहे आणि ते मोदीजीने दाखवलेलं आहे। काय की गेल्या वेळेला ज्याप्रमाणे यूपीए सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यायचा निर्णय इलेक्शनच्या आधी घेतला परंतु तो सगळा बासलात बुंडला, तो फडणवीस सरकारने यावेळेला त्याला न्याय दिला। तसं ह्याच्यात होणार नाही कारण ह्यात घटनेत दुरुस्ती केलेली आहे आणि संविधानामध्ये दुरुस्ती असल्या कारणाने हा लगेच मिळणार आहे। त्यामुळे इलेक्शनचा झुंबळा नाही तर 4 वर्षामध्ये थोडंसं परीक्षण करून निरीक्षण करून काय केलं पाहिजे आणि काय करताना सगळ्याला विकास त्या ठिकाणी पोहोचेल आणि सगळ्याची साथ त्या ठिकाणी मिळेल अशा दृष्टीने घेतलेला हा निर्णय। एक अनुभवी आवाज आपण आता ऐकला। तुम्ही तरुण आहात, तुम्ही या निर्णयाकडे कसं बघता, तुम्हाला काय वाटतं? हा ऐतिहासिक निर्णय तर आहेच, पण ज्या आपले सवर्ण जातीतले लोक होते त्यातला जो युवक होता त्यांना शिकण्याची इच्छा तर मेलीच होती। कारण की शिकून काय फायदा हा असा फॅक्ट तयार झाला होता युवक नोकऱ्या मिळत नाही म्हणून, नोकऱ्या मिळत नाही म्हणून आणि शिकायला गेलं तर पैसे जास्त लागतात म्हणून आणि गरीब घरचा जो विद्यार्थी होता तो शिकतच नव्हता। त्यामुळे हा निर्णय चांगला आहे। आणि दुसरी अशी गोष्ट की मागासवर्गीयमध्ये ओबीसी, एनटी आणि एसटी ह्याला धक्का न लावता एक्स्ट्रा 10% जे दिले ते चांगला निर्णय म्हणावा। चांगला निर्णय। आता जे सभेत सुद्धा त्यांनी उल्लेख केला या गोष्टीचा की आम्ही आता जे आरक्षण आहे त्याला कुठलाही धक्का न लावता वेगळं 10%चं आरक्षण दिलेलं आहे। तुम्हाला असं वाटतं की जो आरोप पूर्वी व्हायचा की इतर आरक्षणं कमी केली जातील आणि वेगळं आरक्षण दिलं जाईल आर्थिक निकषावर, तसं नव्हता, वेगळा महत्त्वाचा निर्णय घेतला असं वाटतं तुम्हाला? हा, निश्चितच की कारण त्यांनी स्वतःच काल सांगितलेलं आहे की आम्ही SC, ST आणि ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्रपणे 10% हे आरक्षण सुवर्णासाठी देत आहोत। आता सुवर्णामध्ये हे केवळ ब्राह्मण समाज नाहीये तर जो समाज 50% होता, जो आरक्षणाच्या व्यतिरिक्त जो 50% होता त्यातला सगळ्याच गरीब सांगितला त्यांनी। 8 लाखापेक्षा उत्पन्न कमी असणारा हा ह्यात आरक्षण मिळू शकतो, ज्याला 5 एकरापेक्षा कमी जागा आहेत त्याला आरक्षण मिळू शकतं, ज्याच्याजवळ 500 किंवा 1000 स्क्वेअर फूटपेक्षा कमी घर आहे अशाला आरक्षण मिळू शकतो। हा 10%च्या आरक्षणाचा निर्णय अत्यंत योग्य झाला आहे आणि त्यांनी संविधानामध्ये सुद्धा याच्यात बदल करणारा काल लोकसभेने निर्णय घेतला, तो पारित झाला, सर्व पक्षांनी त्याला सहकार्य केलं। आज राज्यसभेत त्यावरती चर्चा आहे, आज राज्यसभेत जरी तो पास झाला आणि उद्या राष्ट्रपतीकडे किंवा या 2-4 दिवसात राष्ट्रपतीकडे जर सही झाली तर तो कायद्यात रूपांतर होणार आहे। सुप्रीम कोर्ट शेवटी लॉ करणारे जी लोकसभा आहे आणि राज्यसभा आहे आणि राष्ट्रपतींची त्याच्यावरती सिग्नेचर झाल्यानंतर सुप्रीम कोर्ट हा निर्णय फेटाळू शकणार नाही। त्यामुळे हा निर्णय कोर्टामध्ये 100% टिकणार। काही विरोधकांनी याला पाठिंबा दिला, त्यांचं म्हणणं मुद्दा बरोबर आहे की प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे, पण त्यांनी असं विचारलं की मुळात 5 वर्ष का थांबलं सरकार, इतक्या आधी तुम्ही थोड्या आधी जर हा निर्णय घेतला असता तर लोकांना कदाचित जास्त लाभ मिळाला असता। या टीकेकडे तुम्ही कसं बघता? नाही, ही टीका केवळ राजकारणातून करायची म्हणून केली गेलेली आहे, कारण हा निर्णय अत्यंत धाडसी आहे। हा निर्णय जर मोदी सरकार सत्तेवर आल्याला जर हा निर्णय घेतला असता तर पुढचे 4-4.5 वर्ष केवळ याच एका विषयावरती सगळं चाललेलं असतं। आज राफेलवरती काही नसताना राफेलवरती सभागृह सारखं बंद पाडण्याचं काम, जनतेच्या पैशाची लूट करण्याचं काम या मुद्द्यावर झालं असतं, या मुद्द्यावर झालं असतं। म्हणून तर आपण पाहिलं की अगदी 3-4 लोक आहेत की ज्यांनी 3-4 लोकांनीच विरोध केला, बाकी सगळ्या बहुतेक लोकांनी पाठिंबा दिलेला आहे। आणि त्या 3-4% लोकांनी जेव्हा विरोध केला ती त्यांची मजबुरी आहे, कारण त्यांच्या मतदार
मतदारसंघामध्ये राखीव मतदान जास्त प्रमाणात असल्यामुळं त्यांना विरोध करणं क्रमप्राप्त. त्याला विचारत, तू सध्या काय करतो? शिकतोयस, नोकरी करतोस, काय करतो? सेकंड इयर. माझं नाव अक्षय ताठे. बरं, मला सांग की तुला काय वाटतं या निर्णयाबद्दल? सरकारने जो निर्णय घेतला, आता लोकसभेत पण तो मंजूर झालेला आहे, राज्यसभेत पण होईल, कायदा होईल अशी अपेक्षा आहे. काय वाटतं तुला निर्णयाबद्दल? मी या निर्णयाचं स्वागत करतो, कारण सवर्ण समाजासाठी असा निर्णय कुठल्या सरकारने आत्तापर्यंत घेतला नव्हता. आणि 70 वर्षात गरिबाला जात नसते, प्रत्येक गरीब हा समान असतो हे ओळखलेला पहिलाच पंतप्रधान हा नरेंद्र मोदी आहे असं मला वाटतं. त्यामुळे मी या निर्णयाचं स्वागत करतो. आणि प्रत्येक समाज असू दे, समाजानुसार आरक्षण देण्यापेक्षा गरीब कोण आहे त्याला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळालं पाहिजे, हा प्रथमच निर्णय घेतला, त्यामुळे मी स्वागत करतो. आपण काही वेळापूर्वी सर्वसामान्यांचं 10% आरक्षणाबद्दलचं काय मत आहे ते विचारात घेतलं. आता आपल्यासोबत काही वेगवेगळ्या समाजांचे प्रतिनिधी आहेत, त्यांचं या निर्णयाबद्दल काय मत आहे हे आपण जाणून घेऊयात. मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे 10% आरक्षण सवर्णांना जी आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत. समाज म्हणून तुम्ही याच्या गोष्टीकडे कसं बघता आणि तुम्हाला काय वाटतं या निर्णयाबद्दल? निवडणूक तोंडावर आल्यामुळे फक्त एक खोटा एक हे केलेलं आहे ते. कारण आज राज्यात मराठा समाजाला 16% देवेंद्र फडणवीसने आरक्षण दिलेलं आहे आणि 10% आरक्षण जे वाढवले आहेत ते एक समाजाला एक ची एक ते फसवणूक करत आहेत ते सरकार. काय तुम्हाला असं वाटतं की निवडणुकीसाठी म्हणून घेतलेला निर्णय आहे? निवडणुकीसाठीच ते घेतलेला निर्णय आहे आणि ते समाजाची फसवणूक करत आहेत. आणि येणाऱ्या इलेक्शनला महाराष्ट्रातील धनगर, मराठा, मुस्लिम या सर्व समाज जे आरक्षणापासून वंचित आहेत त्यांना मतदानातून त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल. तुम्ही आरक्षणासाठी कुठे लढा देत होता यापूर्वी? या महाराष्ट्रामध्ये BJP सरकार आल्यानंतर मी व माझ्या सहकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांची सभा उधळली होती मराठा आरक्षणासाठी. त्यानंतर आरक्षणासाठी सभा उधळली होती. त्यानंतर गेल्या 4 वर्षात साधारण आम्ही 10 ते 15 असे उग्र आंदोलन केले. माझ्यावर व माझ्या सहकाऱ्यांवर साधारण 10 ते 15 गुन्हे मराठा आरक्षण निवडणुकीचा जुमला वाटतो. तुम्हाला काय वाटतं हा निर्णय जो आहे? तुम्ही पाहिलं असेल की आज 4.5 वर्षापूर्वी जेव्हा बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात धनगरांनी सत्तापालट केलं होतं, राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार घालण्यामध्ये जर कोणाचा मोठा हात होता तो धनगर समाजाचा होता. का तर धनगर समाजाला एक विश्वास दिला गेला होता की बाबा पहिल्या कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये तुम्हाला आरक्षण दिलं जाईल, तुमची एसटीमध्ये एसटीचं अंमलबजावणी तुमची केली जाईल, आम्ही आरक्षण मागत नाहीत. आमचा फक्त डचं र करायचं आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरी आमची काही मागणी नाही आहे. पण अजूनपर्यंत 4.5 पावणे 5 वर्ष झाले, आज आमची मागणी पूर्ण झालेली नाही. आज माननीय पंतप्रधान मोदी साहेब आले होते, त्यांनी आज धनगर आरक्षणाचा विषयही काढला नाही. म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर यांना आरक्षणाचे गाजर द्यायचं काम सुचतं. आतापर्यंत कुठल्याही समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी या सरकारने केली नाही. मुळात हे आरक्षणाच्या विरोधात असलेलं हे सरकार आहे. त्यामुळे कुठल्या समाजाला याचे आरक्षण मिळेल अशी अपेक्षा ठेवणं हे समाजाचा मूर्खपणा आहे. तुम्ही पाहिलं असेल मागच्या इलेक्शन वेळेस जो जुमला होता की 15 लाख मिलेंगे, 15 लाख जैसे नहीं मिले वैसे आरक्षण भी किसी को नहीं मिलेगा. ये 10% आरक्षण की जो बात की जा रही है सगळं काही खोटं आहे. जनतेला वेड्यात काढायचं काम आहे. इलेक्शन तोंडावर आलेलं आहे, त्या दृष्टिकोनातून यांनी वेगळा जुमला सुरू केलेला आहे. आता बघितलं जाईल की येणाऱ्या काळामध्ये मोठे जुमले ते पुन्हा देणार आहेत. पण विद्यापीठ नामांतर असेल, सोलापूरच्या विद्यापीठाला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं नाव द्यायचं सुद्धा त्यांनी हे केलं होतं, पण आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही. दुसरी गोष्ट आरक्षणाची सुद्धा अंमलबजावणी झाली नाही. आज तुम्ही पाहिलं असेल मोदीच्या सभेला धनगर समाजासाठी आंदोलन केलं होतं. हो, आंदोलन आम्ही भरपूर धनगर समाजासाठी आंदोलन केलंय. विद्यापीठ नामांतरासाठी आम्ही आंदोलन केले आहेत. आरक्षणासाठी आम्ही सोलापुरातून खूप मोठ्या कृती समितीच्या माध्यमातून मोठे मोर्चे काढलेले आहेत. वेगवेगळे गुन्हे दाखल करणे, आंदोलनकारांना दडपणं याच्या व्यतिरिक्त ते काही करू शकत नाहीत. आरक्षणाच्या नावाखाली पूर्ण भारताला, संबंध महाराष्ट्राला वेड्यात काढायचं काम नरेंद्र मोदी करतायत आणि त्यांच्या या जुमलेला जनता याच्या पुढे बळी पडणार नाही आणि त्यांचं सरकार सत्ता धनगर समाज खाली खेचल्याशिवाय यावेळी स्वस्त बसणार नाही असं वाटतं. त्यानंतर आम्ही सत्तेवर त्यांना खाली खेचू. तुम्ही या निर्णयाकडे कसं बघता? मला 100% ज्या मराठा मोर्चासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळवून 58 मोर्चे या राज्यात निघाले, त्या मराठा समाजाला गेल्या 4 वर्षापासून हे सरकार गाजर दाखवत आहे. ज्या धनगर समाजाला पहिल्या मिटिंगमध्ये शब्द दिला की तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही पायरी चढणार नाही किंवा पहिली कॅबिनेट घेणार नाही, त्यांना सुद्धा गाजर दाखवलाय. आज मी ब्राह्मण आरक्षणासाठी गेले 3 वर्षापासून आम्ही आंदोलन करतोय. 2014ला महाराष्ट्रातला सगळ्यात महामोर्चा सोलापूरात आम्ही पहिल्यांदा काढला आरक्षण मिळावं म्हणून. पण आता जे आरक्षण आहे 10%, तर तुम्हाला असं वाटत नाही का त्यातून तुम्हाला मिळेल, जे आर्थिकदृष्ट्या जे मागासलेले आहेत त्यांना आरक्षण मिळेल असं तुम्हाला वाटत नाही? निश्चित लोकसभेमध्ये बिल पास झालं म्हणजे राज्यसभेत होईल असं काही गॅरंटी नाही. आणि निश्चित ज्या प्रकारे मराठा समाज आणि धनगर समाजाला गाजर दाखवलं त्याच पद्धतीनं इलेक्शनच्या तोंडावरती म्हणजे उर्वरित ओपन समाजाला गाजर दाखवायचं आणि निवडून यायचं, परत पुन्हा बेचे पाडे पहिले 55 अशा प्रकारची भूमिका या मोदी सरकारची आहे. आणि निश्चित पद्धतीने ज्या पद्धतीने या राज्यामध्ये सगळे समाज नाराज आहेत त्या पद्धतीने आम्ही सुद्धा नाराज आहोत.
काय नेमकं नाराजीचं कारण आहे? निश्चितपणे आज आम्हाला सांगितलं जातं की तुम्ही 1.5% आहात या राज्यामध्ये, या देशामध्ये, परंतु ऍक्च्युअल आमची समाजगणना जर केली तर आमची लोकसंख्या राज्यामध्ये 10.5% आणि देशामध्ये 23% आमची लोकसंख्या जास्त आहे. परंतु जाणीवपूर्वक काही पक्ष आम्हाला गृहीत धरतात की हे तुमचं मतदान हे आमच्याच पक्षाला आहे आणि तुमची जनगणना आम्ही करणार नाही, तुम्ही आर्थिकदृष्ट्या अडचणीत राहा किंवा काय पण राहा. जाणीवपूर्वक आमच्या समाजाला दुर्लक्ष करण्याचं काम हे सरकार करतं. त्यामुळे या सरकारचा प्रथमतः मी धिक्कार करतो. कारण की म्हटलं जातंय की मुळात भारतीय जनता पक्षाची कोर व्होट बँक आहे, त्याला हात घालण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. तुम्हाला असं वाटतं की याचा काही मतदानात परिणाम होईल? नाही, निश्चितपणे काय होणार नाही. कारण ज्या पद्धतीनं मागच्या वेळेला मराठा आणि धनगर समाजाने भरभरून मतदान दिलं, कारण की त्यांना आरक्षणाचं तुम्ही गाजर दाखवलं होतं, आम्हाला पण तुम्ही आज ठेच दाखवत आहे आणि आम्ही तर आता पुढच्याला ठेच मागता शाणा या म्हणीप्रमाणे त्यांना ठेच लागली आहे. आता आम्ही शाणे होणार आहोत. निश्चित पद्धतीने जोपर्यंत येणारे लोकसभा येणारं आचारसंहिता लागण्याच्या जोपर्यंत आरक्षण देणार नाही तोपर्यंत आमचा या सरकारवर विश्वास अजिबात राहणार नाही. तुमचा विश्वास आहे सरकारवर? अजिबात विश्वास नाही सर. मुळात हे सरकार दलित विरोधी आहे. मी दलित समाजाचा प्रतिनिधी आहे. मुळात हे सरकार आरक्षणाच्या विरोधी आहे. कुठेतरी RSS प्रणित सरकार आहे आणि हे दलितांचं आरक्षण कुठेतरी घालवायचं, त्यामुळे हे लोकांना उठून बसत आहेत. एकीकडे लाखोंचे मोर्चे निघले मराठा समाजासाठी, त्यांना नाही वाटलं की लोकसभेत हा मुद्दा घ्यावा. पण ज्या समाजाने कधी सवर्ण समाजाने मागणीच केली नाही, झाले असेल कुठेतरी तुरळक प्रमाणात, तुम्ही लगेचच वोट बँकसाठी इलेक्शनच्या तोंडावर डायरेक्ट बिल मंजूर करता लोकसभेत. हे सरळ आरक्षण विरोधी सरकार आहे आणि हे मोठा जुमला आहे. काय यांच्याकडून विकास कामे झालेले नाहीत. देशात अराजकता माजवायचा प्रयत्न आहे हा. समाजात तेढ निर्माण करून आरक्षण एक दिवशी हे संपवणार. त्यामुळे हे सरकार परत तर येणार नाही. असं वाटतं की जी 50%ची कॅप आहे त्याच्यावर पुन्हा एकदा 10% आरक्षण आहे, म्हणजे मुळात आरक्षणाचा जो मूळ हेतू आहे तो त्यालाच हरता फासला जातो असं मला वाटतं. 100% खोटाच आहे. मुळात घटनेत आर्थिक निकषावर आरक्षण देताच येत नाही आणि हे जे आरक्षण देत आहेत ते किती जरी आटापिटा केले तरी ते कोर्टात टिकणार नाही. हे तुम्हाला हे देखील असं वाटतं की कायदेशीर दृष्ट्या न टिकणार आहे, घटना दुरुस्ती केली तरी 100% कोर्टात हे टिकणारच नाही. जर ह्यांनी कोर्टात सुद्धा हस्तक्षेप करत असतील आणि सत्तेचा जसा गैरवापर, आता सोलापुरात आल्यापासून इतक्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी झालेली आहे. आणीबाणीची सदृश्य परिस्थिती आहे, ही अघोषित आणीबाणी आहे. सोलापुरात इतके लोक विरोध करणार होते मोदींना, परंतु ह्यांनी जागोजागी लोकांना डांबून ठेवण्यात आलेलं आहे, नजर कैदेत ठेवण्यात आलेलं आहे, प्रत्येकांना 5-5 नोटीस दिलेल्या आहे आणि आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे.